Hello, Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Basic Science Chemistry and the chapter number 2, Metal Corrosion, its Prevention and Electrochemistry. Now we will discuss about the Faraday's first law of electrolysis. इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय आपण वगैरे डिस्कस केले पहिल्यांदा. आता त्याच्याशीच रिलेटेड जो फॅरेडेजनी फर्स्ट आणि सेकंड लॉ असे सांगितलेले आहेत, त्याच्यापैकी आपल्याला पहिला जो लॉ आहे तो काय करायचा आहे आजच्या सेशनमध्ये डिस्कस करायचा आहे. And the learning outcome of this concept is you are able to describe the process of electrolysis of the given electrolyte. म्हणजे तुम्ही काय करू शकाल, इलेक्ट्रोलायसिसची जी प्रोसेस आहे ती काय करू शकाल, एक्सप्लेन करू शकाल आफ्टर स्टडीइंग दिस कन्सेप्ट. बिफोर स्टार्टिंग ॲक्च्युअल फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस म्हणजे फॅरेडेज फर्स्ट लॉ डिस्कस करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, काही डेफिनेशन डिस्कस करायचे आहेत. त्या पहिल्यांदा आपण डिस्कस करूया. फर्स्ट वन इज द कुलोम. पहिली कन्सेप्ट कुठली आहे, कुलोम. इट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कुलोम हे कशाचं युनिट आहे, इलेक्ट्रिक चार्जचं युनिट आहे. कुलोमलाच आपण काय म्हणू शकतो, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सुद्धा म्हणू शकतो. मग कुलोम कसं डिफाईन करता येईल बघा. इट इज डिफाईन्ड ॲज द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट पासेस थ्रू अ सर्किट वेन अ करंट ऑफ 1 ampere strength is passed through circuit for 1 second. 1 कुलोम म्हणजे काय आहे, ही काय आहे, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक चार्ज आहे तो. हा कधी निर्माण होतो, जेव्हा आपण 1 ampere इतका करंट 1 सेकंडसाठी सर्किटमधून पास करतो. लक्षात आलं का. म्हणजे कुलोम म्हणजे काय आहे, जेव्हा 1 ampere इतका करंट सर्किटमधून पास केल्यानंतर 1 सेकंडसाठी जी काय इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होणार आहे किंवा जी काय क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी असणार आहे त्याला काय म्हणायचं आहे, 1 कुलोम असं म्हणायचं आहे. बघा, मग आपण कुलोमसाठी फॉर्म्युला सुद्धा देऊ शकतो. कुलोम Q इज इक्वल टू काय आहे, C इंटू टी. वेअर C म्हणजे काय, C हा सिम्बॉल आपण कशासाठी वापरलाय, तर करंट इन ॲम्पियरसाठी, आणि टी आपण कशासाठी वापरलाय, तर टाइम इन सेकंड. टाइम इन सेकंडसाठी आपण टी युनिट वापरलेला आहे. मग आपण काय म्हणलं, Q इज इक्वल टू C इंटू टी. म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे ही काय असते, करंट आणि टाइम यांचा काय असते, मल्टिप्लिकेशन असते. आणि आपण 1 कुलोमची जशी डेफिनेशन सांगितली ते आपण इथं मॅथमॅटिकली सुद्धा लिहू शकतो. 1 कुलोम कधी असणार आहे सांगा, वेन 1 ampere ऑफ करंट इज पास थ्रू सर्किट फॉर 1 सेकंड. लक्षात आलं का. म्हणून आपण इथे काय लिहिले, 1 कुलोम इज इक्वल टू 1 ampere इंटू 1 सेकंड. बघा, आता नेक्स्ट काय आहे, एम्पियर. आपण आता मगाशी डेफिनेशन कशाची डिस्कस केली, कुलोमची. आता आपल्याला डिस्कस कशाची करायची आहे, एम्पियरची. आणि एम्पियर हे कशाचं युनिट आहे, इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जो असतो तो आपण कशामध्ये मेजर करतो, एम्पियरच्या फॉर्ममध्ये मेजर करतो. आता मगाशी जे आपण डेफिनेशन डिस्कस केले त्याच्याशी किंवा त्यालाच मॉडिफाय करून आपण एम्पियरची सुद्धा डेफिनेशन सांगू शकतो. बघा, एम्पियर कसं डिफाईन करता येईल, when 1 coulomb quantity of electricity is passed through the circuit in 1 second, then the strength of electric current will be 1 ampere. बघा, आपण मगाशी काय म्हणलं होतं, जेव्हा आपण 1 ampere इतका इलेक्ट्रिक करंट सर्किटमधनं 1 सेकंडसाठी पास करतो त्यावेळी जी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे तिला काय आपण म्हणलं, 1 कुलोम. आता आपल्याला काय डिफाईन करायचं आहे, 1 ampere. मग 1 ampere आपण कसं डिफाईन करणार, बघा काय म्हणलंय, वेन 1 कुलोम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द सर्किट इन 1 सेकंड. म्हणजे 1 कुलोम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जेव्हा एखाद्या सर्किटमधून एका सेकंदामध्ये पास होते त्यावेळी स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे असं म्हणलं जातं, 1 ampere. बघा, म्हणजे आपण मगाशी जो फॉर्म्युला लिहिला होता, Q इज इक्वल टू C इंटू टी, याच्यावरून आपण लिहू शकतो C इज इक्वल टू काय, Q अपॉन टी. म्हणजे जेव्हा 1 कुलोम इतकी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी त्या सर्किटमधनं एका सेकंदात पास होते त्यावेळी त्या इलेक्ट्रिक करंटची स्ट्रेंथ काय आहे असं म्हणायचं, 1 ampere आहे असं म्हणायचं. ओके, नाउ वी विल डिस्कस
व्हॉट इज मीन बाय 1 फॅरेडे और फॅरेडे मीन्स व्हॉट? फॅरेडे म्हणजे काय आहे बघूया. बघा, फॅरेडे म्हणजे काय आहे? इट इज द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू डिपॉझिट or liberate 1 gram equivalent of substance from its solution. बघा, आपण जेव्हा इलेक्ट्रोलायसिस डिस्कस केलं त्यावेळी आपण बघितलं होतं की जेव्हा इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस होते त्यावेळी प्रोसेसच्या शेवटी एखाद्या इलेक्ट्रोडवरती काय होतं, वेट डिपॉझिट होतं किंवा तिथं एखादा गॅस काय होतोय, लिबरेट होतो. ओके, मग आता 1 फॅरेडे म्हणजे काय म्हणलंय, तर एखाद्या इलेक्ट्रोडवरती डिपॉझिट होणारं वजन जेव्हा त्या सबस्टन्सच्या ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट इतकं असेल. लक्षात आलं का? म्हणजे ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट डिपॉझिट करण्यासाठी जी काय क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी लागणार आहे त्याला काय म्हणायचं, फॅरेडे. लक्षात आलं का? प्रत्येक सबस्टन्सचं काहीतरी ठराविक ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट असतं. मग ते ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट इतकं अमाऊंट तिथं डिपॉझिट होण्यासाठी ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट इतका अमाऊंट डिपॉझिट होण्यासाठी जी काय क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी लागते त्याला काय म्हणायचं, फॅरेडे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, 1 फॅरेडे जेव्हा आपण क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी त्या सर्किटमधनं पास करणार त्यावेळी तिथं जे वेट डिपॉझिट होणार आहे किंवा तिथं जे काही गॅस बाहेर पडणार आहे त्यांचं वजन किती असणार आहे किंवा त्यांचा अमाऊंट किती असणार आहे, तर ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट इतकं असणार आहे. म्हणजे 1 फॅरेडे क्वांटिटी पास केली तर तिथं वेट डिपॉझिट होणारं किंवा लिबरेट होणारं किती असतं, त्या सबस्टन्सच्या ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट इतकं असतं. ओके, आता फॅरेडे सुद्धा काय आहे बघा, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीचंच युनिट आहे. आणि आपण जे मगाशी डिस्कस केलं कुलोम, ते सुद्धा कशाचं युनिट आहे, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीचंच युनिट आहे. म्हणजे फॅरेडे आणि कुलोम हे आपण कशाचे युनिट आहेत किंवा कशासाठी वापरतो, तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी मेजर करण्यासाठी. आणि फॅरेडेमध्ये आणि कुलोममध्ये काय रिलेशन आहे बघा, 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलोम्स. म्हणजे 1 फॅरेडे किती आहे, 96500 कुलोम इतका आहे. हे रिलेशन आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स असतात. काय आहे हे रिलेशन, 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलोम्स. आता आपण फॅरेडेचा फर्स्ट लॉ डिस्कस करूया. बघा, this law states that the weight of substance deposited or liberated at an electrode during electrolysis is directly proportional to quantity of electricity passed through an electrolyte. म्हणजे काय, आता आपण इथं एक तुम्हाला कंटेनर दिसते बघा, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आपण त्याच्यामध्ये घेतलंय, 2 इलेक्ट्रोड्स आपण इथे डीप केलेत. मग आता काय म्हणलंय, हा जो कॅथोड आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड, त्याच्यावरती नेहमी काय होणार आहे बघा, वेट डिपॉझिट होणार आहे. आता सोल्युशन मध्ये कुठले आयन्स आहेत बघा, कॉपरचे आयन्स आहेत. हे सगळे कॉपरचे आयन्स या इलेक्ट्रोड वरती काय होतात, डिपॉझिट होतात. म्हणजे काहीतरी वेट या कॅथोड वरती काय होणार आहे, डिपॉझिट होणार आहे. मग फॅरेडेचा फर्स्ट लॉ काय सांगतोय, तर इथं जे काय वेट डिपॉझिट होणार आहे, सॉलिड असल्यानंतर डिपॉझिट होणार आणि गॅसेस असेल तर ते काय होणार आहे, सराउंडिंग मीडियम मध्ये मिक्स होणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, लिबरेट होणार आहे. मग फॅरेडेज फर्स्ट लॉ काय सांगतोय, तर हे इथं जे वेट डिपॉझिट होणार आहे किंवा लिबरेट होणार आहे तर ते वेट कुणाला प्रोपोर्शनल असतं, तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे या सर्किटमधनं आपण जी काय क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करणार आहे त्याला इथं जे वेट डिपॉझिट होते ते वेट का असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. ओके, मग आता आपण हे मॅथमॅटिकली लिहू शकतो, वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, वेट आपण काय वापरू शकतो, डब्ल्यू. डब्ल्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. क्यू म्हणजे काय, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. डब्ल्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. पण आपल्याला माहिती आहे क्यू इज इक्वल टू नेहमी काय असतं, सी इंटू टी. मग आपण लिहू शकतो डब्ल्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी इंटू टी. डब्ल्यू कशाला प्रोपोर्शनल आहे, सी इंटू टी. आता सपोज आपल्याला काय करायचंय, हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. मग एखाद्या वेळेस प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करायचं असतं त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, एक कॉन्स्टंट टर्म त्याच्यामध्ये ऍड करावी लागते. मग म्हणून आपण काय केलं, हे प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी आपण काय केलं, एक कॉन्स्टंट टर्म इंट्रोड्यूस केली आणि ती कुठली आहे, झेड. म्हणजे आता आपण लिहू शकतो डब्ल्यू इज इक्वल टू झेड सी टी. इथं झेड म्हणजे काय आहे, हा एक कॉन्स्टंट आहे. बघा, आता हे जे सिम्बॉल्स वापरले ते सिम्बॉल काय काय इथं लिहिले. डब्ल्यू म्हणजे काय आहे,
तर वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. क्यू म्हणजे काय आहे, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. सी म्हणजे काय आहे, करंट इन एम्पियर्स. आणि टी म्हणजे काय आहे, टाइम इन सेकंड. आता इथं जो आपण झेड वापरला तो झेड काय आहे, एक कॉन्स्टंट टर्म आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. इथं जी झेड लिहिलंय त्याला आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट, दॅट इज ECE. ओके, फॅरेडेज फर्स्ट लॉ कळाला तुम्हाला. काय आहे, वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणून आपण काय लिहिलं, W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. मग परत आपण काय लिहिलं, W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C इंटू T, कारण Q म्हणजे काय असतं, C इंटू T. मग हे प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी आपण काय केलं, W इज इक्वल टू ZCT. म्हणजे इथं ही Z ही कॉन्स्टंट टर्म काय केली, इंट्रोड्यूस केली आणि त्या झेडलाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, तर त्या सर्किटमधनं पास होणारं करंट आणि टाइम जर तुम्ही वाढवलं तर तिचं जे वेट डिपॉझिट होतंय किंवा जे वेट लिबरेट होतंय ते सुद्धा वाढणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आता इथं सपोज कॉपर डिपॉझिट होत असेल समथिंग करंट पास केल्यानंतर, जर तुम्ही करंट आणि टाइम वाढवला तर इथं जे वेट डिपॉझिट होणार आहे त्याचं अमाऊंट, ते जे वेट आहे ते काय होणार आहे, वाढणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे ही जर क्वांटिटी तुम्ही वाढवली तर डिपॉझिशन सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. आता बघा आपण लिहिलं W इज इक्वल टू ZCT, कॉन्स्टंट टर्म इंट्रोड्यूस केली. आता इन द अबो इक्वेशन इफ C इज इक्वल टू 1 एम्पियर अँड T इज इक्वल टू 1 सेकंड. बघा आता या इक्वेशन मध्ये आपण काय पुट केलं, सपोज C करंट काय म्हणलं 1 एम्पियर इतका आहे आणि T पण म्हणजे टाइम काय आहे 1 सेकंड इतका असेल तर W इज इक्वल टू काय होतं, Z होतं. लक्षात आलं का, म्हणजे वेट डिपॉझिटेड जे आहे ते कुणा इतकं असणार आहे, त्या मेटलच्या त्या सबस्टन्सच्या इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट इतकं असणार आहे. कधी, जेव्हा त्या सर्किटमधनं करंट किती पास होतोय, 1 एम्पियर इतका करंट एका सेकंदासाठी पास होत असेल त्यावेळी वेट डिपॉझिट जे होणार आहे ते कुणा इतकं असतं, त्या सबस्टन्सच्या इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट इतकं असतं. लक्षात आलं का. मग याच्यावरूनच आपण, या इक्वेशन वरूनच काय करू शकतो, आपण या झेडची डेफिनेशन सुद्धा सांगू शकतो. बघा झेड इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट कसं डिफाइन केलंय, इट इज द वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड व्हेन करंट ऑफ 1 एम्पियर स्ट्रेन पासिंग फॉर 1 सेकंड थ्रू इट्स सोल्युशन. इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट आपण कसा डिफाइन करू शकतो, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट म्हणजेच काय आहे, तर हे वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड आहे केव्हा, जेव्हा आपण 1 एम्पियर इतका करंट 1 सेकंड साठी त्या सोल्युशन मधनं पास करतो. लक्षात आलं का. म्हणजे आता ह्याच इक्वेशन मध्ये बघा 1 एम्पियर करंट म्हणजे इथं C ची व्हॅल्यू आली 1 आणि 1 सेकंड टाइम म्हणजे याची सुद्धा व्हॅल्यू आली 1. म्हणजे जेव्हा 1 एम्पियर इतका करंट 1 सेकंड साठी पास करू आपण त्यावेळी काय असणार आहे, W इज इक्वल टू Z. म्हणजेच काय, इट इज द Z काय असणार आहे, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट काय असणार आहे, इट इज द वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड or liberated when current of 1 ampere strain passing for 1 second through its solution. ओके, आणि हा जो Z आहे त्याचं युनिट काय बघा, ग्रॅम्स पर कुलोम. तुम्ही इथे कॅल्क्युलेट पण करू शकता. आता हेच इक्वेशन जर सॉर्ट आउट करायचं झालं तर Z इज इक्वल टू काय होणार बघा, W अपॉन CT. Z इज इक्वल टू काय झालं, W अपॉन CT. मग W आपण कशामध्ये मेजर करतो, ग्रॅम्स मध्ये, आणि CT म्हणजे काय, कुलोम. म्हणून या झेडचं युनिट काय झालं, ग्राम्स पर कुलोम. बघा आजच्या सेशन मध्ये आपण काय काय डिस्कस केलं, कुलोम म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण एम्पियर म्हणजे काय आणि फॅरेडे म्हणजे काय हे डिस्कस केलं. त्याच्यानंतर फॅरेडे आणि कुलोम मधलं सुद्धा रिलेशन बघितलं. 1 फॅरेडे इज इक्वल टू काय असतं, 96500 कुलोम्स असतं. आणि त्याच्यानंतर आपण फॅरेडेज फर्स्ट लॉ स्टडी केलेला आहे. थँक्यू.